नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय गणित, घटक, भागाकार, उपघटक, एक अंकी संख्येने एक अंकी संख्येला भागणे किंवा एक अंकी संख्येने दोन अंकी संख्येला भागणे। विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण संख्येवरील क्रिया, बेरीज, बिनहात्याची बेरीज, हात्याची बेरीज, वजाबाकी, बिनहात्याची वजाबाकी, हातचाची वजाबाकी, गुणाकार, उभी मांडणी, आडवी मांडणी आणि लॅटिस पद्धती। तर आज आपण संख्येवरील क्रिया भागाकार याचा अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला आपण भागाकार म्हणजे काय हे समजून घेऊया। भागाकार म्हणजे समान वाटणी, सारखेपणा, जेवढे आहेत त्यांना तेवढ्या वस्तू समान वाटणी करणे, समान हिस्सा देणे, समान गटात विभागणी करणे किंवा एकच संख्येची पुन्हा पुन्हा वजाबाकी करणे याला म्हणतात भागाकार। आता हा भागाकार कसा करतात याचा आपण प्रत्यक्ष वस्तू, पदार्थ याची मांडणी करून त्याचा अभ्यास करूया। चला तर मित्रांनो, आपण भागाकार ही क्रिया करूया। मुलांनो, आज आपण भागाकार या घटकाविषयी माहिती जाणून घेऊया। भागाकार म्हणजे काय? भागाकार म्हणजे समान वाटणी करणे, भागाकार म्हणजे समान भाग करणे, भागाकार म्हणजे एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे, समान वाटणी करणे, समान भाग करणे, एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे याला भागाकार असं म्हणतात। ते कसं बरं आपण बघूया। सुरुवातीला बघूया आपण समान वाटणी करणे। माझ्याकडे 15 पेन आहेत, 3 मुलांना समान वाटायचे आहेत। ही 15 पेन आहेत, ही 3 मुलं आहेत, दिव्येश, नीरज आणि जतीन। ही 3 मुलं आहेत, तिघांना सारखे समान हे पेन वाटून द्यायचे आहेत। तिघांना सारखे पेन वाटायचे, मग प्रत्येकाला एक एक पेन देऊया आपण। एक पेन दिव्येशला दिला, एक पेन नीरजला दिला, एक पेन जतीनला दिला, पुन्हा दुसरा पेन, पुन्हा दुसरा पेन, पुन्हा दुसरा, तिसरा, चौथा पेन, प्रत्येकाला एक एक पेन देत आहोत आपण। 5वा पेन याला दिला, याला पण 5वा दिला आणि याला पण। बघा, माझ्याकडे 15 पेन होते, त्या 15 पेनचे समान वाटणी केली। मग मोजूया बरं प्रत्येकाला किती आले। बघा, दिव्येशला 1 2 3 4 5, नीरजला 1 2 3 4 5, जतीनला 1 2 3 4 5। माझ्याकडे 15 पेन होते, तिघ मुलांना समान वाटायचे म्हणून वाटणी केली, तर प्रत्येकाला किती पेन आले? 5। म्हणजे समान वाटणी केली। भागाकार म्हणजे काय? समान वाटणी करणे। दुसरं बघूया, समान भाग करणे। आता माझ्याकडे 15 पेन आहेत, हे 15 पेन 3 समान भागामध्ये, आता मांडणी करावी आपण। 3 समान भागाचे करायचे आहे। माझ्याकडे 15 पेन आहेत आणि 3 पाकिट आहेत, तर प्रत्येक पाकिटामध्ये आपण एक एक पेन टाकूया। बघा, प्रत्येक पाकिटात एक 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 पेन टाकत गेल्यावर, प्रत्येक पाकिटात एक एक पेन टाकल्यावरती माझ्याकडे आता काही शिल्लक राहिले नाही, म्हणजे समान भाग केले। 15 पेनचे समान भाग केले। पहिल्या पाकिटमध्ये किती आले मग? 1 2 3 4 5, दुसऱ्या पाकिटात 1 2 3 4 5 आणि तिसऱ्या पाकिटात 1 2 3 4 5। अशा पद्धतीने समान भाग करणे म्हणजेच काय? भागाकार। भागाकार म्हणजे समान भाग करणे। पुढचं बघूया, एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे। आता हे कसं बरं? आता माझ्याकडे 15 पेन आहेत, 3 मुलांना समान द्यायचे आहे। हे 15 पेन आहेत,
आता मला हे 3 मुलांना द्यायचे आहे. मग आता पुन्हा पुन्हा तीच संख्या, म्हणजे किती मुलं आहेत, जेवढे मुलं आहेत तेवढीच संख्या मला पुन्हा पुन्हा वजा करावी लागेल. 15 वजा 3, 15 पेन आहेत. 3 मुलांना एक एक वाटला, किती उरले, 12. बरोबर. आता 12 पेन आहेत. पुन्हा 3 मुलांना एक एक दिला, किती उरले, 9. 9 पेन आहेत. पुन्हा 3 मुलांना एक एक वाटला, किती उरले, 6. 6 पेन आहेत. पुन्हा 3 मुलांना एक एक देऊया, किती उरले, 3 पेन उरले. आता 3 पेन मधून 3 पेन देऊन टाकूया. किती पेन शिल्लक राहिले, काही नाही. काही नाही म्हणजेच काय, शून्य. बरोबर. मग आपल्याकडे 0 पेन आहेत. मग आपण वजाबाकी ही किती वेळा केली, बरोबर. 15 मधून आपण 3 किती वेळा वजा केला, 1 2 3 4 आणि 5. म्हणजेच बरोबर प्रत्येक मुलाला 5 पेन आले. 5 याचं उत्तर आलं. याचाच अर्थ काय होतो, एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करा. त्याच्यामध्ये कोणती संख्या पुन्हा पुन्हा वजा केलेली आहे, 3. बरोबर. मग याला भागाकार असं म्हणतात. एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे म्हणजेच भागाकार. बघा मुलांना आपण काय बघितलं, समान वाटणी करणे म्हणजे भागाकार, समान भाग करणे म्हणजे भागाकार, आणि एकच संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे म्हणजेच भागाकार. तर आता आपण भागाकाराची मांडणी कशी करतात ते बघूया. याला भागाकाराचं चिन्ह म्हणतात. हे आहे भागाकाराचं चिन्ह. बघा जसं बेरीज करताना हे बेरजेचं चिन्ह, बरोबर की नाही. वजाबाकी करताना हे वजाबाकीचं चिन्ह. गुणाकार केला आपण, हे गुणाकाराचं चिन्ह. तर मुलांनो याला म्हणतात भागाकाराचं चिन्ह. तर बघा आपण जे उदाहरण घेतलं ते उदाहरण आपण घेऊया. माझ्याकडे होते एवढे पेन. आता ह्या ठिकाणी आपण चित्र रूपात मांडणी करूया अगोदर. माझ्याकडे एवढे पेन आहेत, म्हणजे 15 पेन आहेत. किती जणांना वाटायचे आहेत, बरोबर 3 मुलं आहेत. वाटून संपले, सगळे वाटले. जेव्हा वाटून संपले मग त्याचे काय करावे लागते, वजाबाकी. मग प्रत्येकाला किती मिळाले, बरोबर. आणि मग याची वजाबाकी केली, मग शिल्लक किती राहिले, बरोबर. तर आपण आता संख्याच्या रूपात मांडणी करूया. माझ्याकडे होते 15 पेन, 3 मुलांना समान वाटायचे आहेत. 15 पेन वाटून संपले, प्रत्येकाला 5 पेन आले, शिल्लक राहिले 0. तर आपण मागचे जे उदाहरणं बघितले तर त्याची मांडणी भागाकाराच्या रूपाने आपल्याला अशी करता येईल. चला आपण प्रत्यक्ष मांडणी करूया. भागाकाराचं चिन्ह दिलं, 12. बघा माझ्याकडे 12 आंबे आहेत. माझ्याकडे 12 आंबे आहेत. हे 12 आंबे मला 4 डब्यांमध्ये, माझ्याकडे 12 आंबे आहेत. हे 12 आंबे 4 डब्यांमध्ये मला ठेवायचे आहेत समान. तर मग कसं ठेवता येईल, बघा पहिल्या डब्यात ठेवले मी 3 आंबे, दुसऱ्या डब्यात ठेवले मी 3 आंबे, तिसऱ्या डब्यात ठेवले मी 3 आंबे, आणि चौथ्या डब्यात ठेवले मी 3 आंबे. मग प्रत्येक डब्यात किती आंबे आले, बरोबर 3 आंबे आले. म्हणजे समान भाग करून आपण याचा भागाकार केला. मग या ठिकाणी 12 आंबे पूर्ण वाटून झाले म्हणून 12. त्याची वजाबाकी करूया. वजाबाकी केली, त्याचं उत्तर आलं 0. कारण 12 आंबे वाटून झाले, काहीच शिल्लक राहिलं नाही म्हणून 0. मुलांनो पाढा कसा तयार करायचा हे आपण शिकलो आहोत. आता 4 ही संख्या दिलेली आहे, हिचा आपल्याला पाढा तयार करायचा. आता पाढा तयार करणे म्हणजे काय, बरोबर त्याच संख्येची पुन्हा बेरीज. आता घेऊया आपण 4, बरोबर. 4 मध्ये पुन्हा 4 मिळवला, हा पुन्हा 4 मिळवला, 12 पुन्हा 4 मिळवला, 16 पुन्हा 4 मिळवला,
20, पुन्हा 4 मिळवला 24, पुन्हा 4 मिळवला 28, पुन्हा 4 मिळवला 32, पुन्हा 4 मिळवला 36 आणि पुन्हा 4 मिळवला 40. अशा पद्धतीने आपण चाराचा पाढा तयार केला. आता ह्या चाराच्या पाड्यामध्ये 12 ही संख्या आहे का? हो, आपल्याला ती बघायची आहे. हा, 12 ही संख्या कुठे आहे? तर चाराच्या पाड्यामध्ये 12 ही संख्या या ठिकाणी आहे. बघा, ही संख्या आहे, 12 ही संख्या आहे. मग आता कितव्या नंबरला आहे? 1, 2, 3. तिसऱ्या क्रमांकावर ती संख्या आहे. मग म्हणून 3 हे त्याचं उत्तर झालं. 12 वजा करायचे आहेत आपल्याला. उरलेली संख्या 0. 12 मधून तुम्ही 0 उरले. बरोबर. मुलांनो, तुम्हाला काही भागाकाराची उदाहरणं देतो. हा, सोडवायची तिथून. बघा, 12 भागिले 2. वाचन कसं करायचं मित्रांनो? बरोबर, 12 भागिले 2. 25 भागिले 5. 18 भागिले 6. 49 भागिले 7. 27 भागिले 3. 20 भागिले 4. सर्व उदाहरणं वहीवर सोडवा बरं मुलांनो. सोडवाल ना? छान.